कसं आहे ना मित्रांनो, तुम्ही लोकांच्या कामा आले, तुम्ही देव माणूस नाही आले तुम्ही का ट्रेंच बेंट्रेंच एकदम तगडा केलाय. वहीं पे रहता है, चांद उनका वहीं पे रहता है. माणसं मंडळी आउटफिट फुल कलरफुल असतात. इकडे वेडिंग झाल्यानंतर इकडे प्री वेडिंग शूट चालू आहे. The most cinematic shot vlog में रवि and इंगले. दाखवा लागेल आमच्या लग्नाला असं विचार करा. Guys, vlog is on. Shwetali's wedding vlog on the way to Sangli. 17 मध्ये शूट होतोय ब्लॉग. 17 प्रो सॉरी. आणि 17 प्रोचा ओनर बघा. हाय आपला ओनर 17चा. थांबा. सिम्प्लिसिटी. आणि हे बघा ओरिजिनल मितालीचे नाहीये ते. So guys, आली आमची गाडी आली का? हो. कॅमेरा चांगली नाही म्हणजे लोक अजून पण प्रिटेंड करतात की आम्ही अजून मुख्य होतो. IRCTC ही बघा त्याला दे त्याला दाखव. बघा. अरे चहा दाखव. बोल ना कॅमेरा. छी दात दिसतात तुझे. खायला पिऊ द्या. सो एवढ्या जवळ तीच येऊ शकते. तू नको येऊ. तुम्ही पण नका येऊ. घेतलाय गाईस, पहिला गोड घेतलाय. याच्यामध्ये जिरा गेलाय. पोह्यांचा जिरा याच्यात गेलाय. कोथिंबीर गेले गाईस. ए बाबा ती ना त्याच्यात कशाला आता मोड घालतोय. दुःख हीच बात काय दुःख. सागर तुझ्यासाठी भावा हे बघ, फ्रायडेला टार्गेट मारून नवीन कंपनी 4 दिवस झाले तर SME म्हणून बुलेट घेऊन जातो. आज कळलं का बुलेट घेऊन जातोय. पोरं सर बोलतायत. एकच क्वेश्चन आहे मला फक्त पियुषला. एकच क्वेश्चन. पियुष SME म्हणलास ना तू? फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स भावा. आय एम व्हेरी हॅपी फॉर माय ब्रदर. अरे बाप, कॉंग्रॅट्स भावा, कॉंग्रॅट्स. सो गाईस SME म्हणजे SME बनणं खूप मोठा टास्क असतो. हे रवीला चांगलं माहिती. इट्स लाईक गिव्हिंग अ सपोर्ट टू होल टीम. यू शुड हॅव अ गुड प्रोसेस नॉलेज, प्रोडक्ट नॉलेज, राईट? सेमी TL तो TLच असतो ऑलमोस्ट. फक्त एकच प्रश्न आहे. आय वुड लाईक टू टेक द कॅमेरा टू द पियुष. आय वुड लाईक टू आस्क हिम SMEचा फुल फॉर्म काय आहे? सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. इंटरव्ह्यू मध्ये पण हेच विचारलेलं. सगळं ChatGPT करूनच गेलता. लफडीच नको तिकडे जाऊ. बोलायचं फक्त आणि यायचं एवढं. मग काय किती आणि- सपोर्ट काय करतो सपोर्ट? नाही पण फिरतो. एक प्लीज तू सांग कसं झालाय, का त्यांनी तुला SME म्हणून निवडलं, ते मेन रिझन सांग का. विप्रो पासून सवय होती ना फिरायची. जागेवर बसायचं नाही. मग तिकडे भाई फुल फिरून आपलं आहे इथे बसतंय तिथे बसतंय. सगळ्यांना वाटतं मी हेल्प बिल्प करतो सगळ्यांना. हा मग माझी नावं पुढे गेली आहेत भाई. बनलो. प्रोसेस चालेल ना? म्हणजे कर्जत प्रोसेस टिकेल ना? तू आतापर्यंत SME बनल्यापासून 3 वॉर्निंग इश्यू झालेत. ब्रेक ऍक्सिडेंट वरून. SME मी झालेत मेल. आता त्याला पण भीती ऑन पेपरवर जाणार डायरेक्ट. मॅनेजर नाही, मी इथं ट्रेन मध्ये कॉफी विकणार आहे. चांगला धंदा आहे कॉफी. 10 रुपये चहा आणि 20 रुपये कॉफी आहे भाई. स्कोप आहे रे शुभम. लेट्स स्कोप आहे.
आपण पण उगाच तिला 12,000 करतोय. नाही रे शुभम तुझी आठवण येते रे काय किती पोरी नाही ते आठवलं तू खाली जायचं फोन वरती आणि व्हायचा कायचा नाही रे आणि काय रे नाही बाबा छातीत कळ मारलं आपण डायरेक्ट घरी नको नाईट शिफ्ट नको आपल्याकडे फायनान्स मध्ये ना भाऊ आपण हिशोबाचं बघतो आता. मंडळाचा अध्यक्ष पद पण आहे. आपल्याला होत नाही सो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आय नो तुम्ही लोक वेट करत असाल की कोकण 1 पार्ट 2 नंतर एक अजून एक ब्लॉग आलेला कोणता यज्ञेशचा बॅचलर्स ब्लॉग. सो दिस इज आफ्टर ऑलमोस्ट आय बिलीव्ह मार्च एप्रिल मे 3 महिन्यानंतर आपण ब्लॉग टाकतोय. अँड द ब्लॉग्स टायटल तुम्ही बघून आला असाल इट्स श्वेतालीस वेडिंग ब्लॉग. नॉट पर्टिक्युलरली फक्त वेडिंग नाही कवर होणार आहे याच्यामध्ये आपण पूर्ण ट्रेन जर्नी सगळी आपली तीच नेहमीसारखी मजा कवर अप करणार आहे. सो वी आर स्टार्टेड विथ व्हेरी फ्यू पीपल दिस टाईम जास्त लोक नाही आले. वी हॅव चंद्रकांत, वी हॅव पियुष, वी हॅव ऑल द वे द गॉडली गणेश मॅन बिहाइंड द camera and here are the girls, only 2 girls are there, that is Ruchi and Pradnya. So keep watching. सांगलीला जायचं आहे आणि आम्ही कोयना एक्सप्रेस पकडली जी रात्री 7-8 वाजेपर्यंत पोहोचवणार आहे. सो लेट्स होप की ही जर्नी चांगली असेल कारण की ही यावेळेला आम्ही खर्च करून थोडं 3 टायरमध्ये जातो आहे. सो बजेट वाढलं आपलं थोडं. अँड येस द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हा ब्लॉग 17 प्रोमध्ये शूट होतो आहे 500 GB all the way owned by only one person, that is Ganesh Raite, the Adventure Souls owner. So I believe तुम्हाला अजून चांगला क्वालिटी एक्सपिरियन्स मिळत असेल. सो कीप वॉचिंग, कीप एन्जॉईंग. देर इज लॉट ऑफ मेनी मोर थिंग्स टू कम. सो कीप वॉचिंग गाईज. अरे कालच रात्री असंच झालं पडलो धर्माच्या धर्मांवर पडलो ना तिथे सीन झाला. पाय दिला धर्मेला. मैं कुछ नहीं बोला धर्मा, मैं कुछ नहीं बोला. मैं इधर बैठा हूँ कैमरा के पीछे, उधर कौन बैठा है तू देख. काय झालं काय कोण कुत्रा आहे. तू नाव काय बोलला. धरम त्याचं नाव धर्मेंद्र आहे. अनुपम मला धर्मेंद्र लेंदर किलो गाते धर्मेंद्र लेंदर. बोलो त्याला बोलो सपोर्टची गरज आहे. ए बाबा राहू दे उगाच काय नको करू. बंद करायचं ना ते वर कर ना. एक टी शर्ट मधून नाही पनीर मधून फॅट दिसतंय बघ. तू बनेल का त्याला वर करते ते स्वतःहून वरती आला. एव्हरी ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये एव्हरी ट्रेन जर्नी मध्ये याची वरती चढायची ही जर्नी आणि पियुषचा स्ट्रगल कधी संपणार नाही. चढला. Hey, I refuse to let a bad night ruin me. Just doesn't get through to me. Even back then, getting stopped by the truancy. Posted. आपण पोहोचलेलो आहेत. काही क्षणातच आपण सांगली स्टेशनवर उतरणार आहोत आणि ज्या प्रकारे ज्या कॉन्फिडन्सने तिने सांगितलं होतं की व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही या अमुक स्टेशनला या. पहिला आदरा, पहिली संकष्टी, पहिला नमुना नरपती. तर जो कॉन्टॅक्ट नंबर तिने आम्हाला पाठवला होता आणि सांगितलं होतं की त्यांना कॉल करा एक अमुक स्टेशन आल्यावर. आम्ही कॉल केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला एक सुविचार दिलेला आहे की तुम्ही एक काम करा. त्यांनी पहिले विचारलंय किती माणसं आहे. ते बोले 6. काय मी बोललो 6. ते बोले एक काम करा रिक्षाने या तुम्ही डायरेक्ट. त्यांना सांगा भोसले वाडा, भोसले पॅलेस. आम्हाला माहित नाही आम्ही चाललोय कुठे. तर बघूया पुढची जर्नी कशी आहे. अभिमान भाऊ तुम्हाला नक्की सांगतील वगैरे.
तर टू बी कंटिन्यू स्टेचं तर मी टाकलं झोपायचं कुठे ती बोलतो झोपायचं नाही. अरे बारातीला चाललो हल्दीला चाललोय. भाऊकी शॉक स्टे. इकडे बघा ये स्पीकरचं आहे. काय तुझं इतके फुल भाई एकदम फुल डिस्को वाटते भाई गाडी एकदम. डिस्को नाही ना इकडे ते मी असं घेतो सर्वांनी काहीतरी करा. हिअर वी गॉट आवर राईड. आम्ही पोहोचलेलो आहे सांगली स्टेशनकडे आणि जस्ट निघालोय आम्ही. काय बोलू शकतो आपण भोसले गार्डनकडे निघालोय. बघू शकता 3 पाटी उमजले. अरे एक वाईट व्ह्यू पहिल्यांदा अशा राईड मध्ये बसलो. RGB लाईट्स आर ऑल्सो देअर. एस्थेटिक लुक येतोय. सो कॉल्ड एस्थेटिक लुक. बाबा मसाले जाणार तिकडे तर आहे ना बाहेर बोलला ना रवी. How is the bhel? The name of the bhel is Bhel Panipuri. ओम साई बेल पाणीपुरी. तर नक्की तुम्ही विजिट करा. खाल्ली पाणीपुरी शेवपुरी खाल्ली आणि भेळपुरी ओली भेळ खाल्ली आणि हिचा उपवास आहे. आमचं तोंड बघतो ते जाऊन द्या. तुम्ही जर सांगली स्टेशन पासून थोडंच 1-2 किलोमीटर बाहेर आलात चौकातच तुम्ही बघू शकता. हे साई पाणीपुरी भेल आहे. होंडा शोरूम आणि मिस्टर DJIYच्या इथेच. वन ऑफ द बेस्ट भेल्स, वन ऑफ द ग्रेटेस्ट टेस्ट. Walking in the house. मस्त पाणीपुरी शेवपुरी भेळपुरी सुकीपुरी ओली भेळ सुकी भेळ सगळं खाऊन आम्ही आता निघालो हळदीला. We are arrived. It's Bhosle Garden. In the house, man. Chandu in the house now. Vlog is going on. अरे नाश्ता ते ओके प्रोग्राम चालू आहे गाइस. शांत आणि थंड प्रोग्राम आहे. Hey guys, we are Yo. on the location. You can see that. आणि तुम्ही बघू शकता पाहुणे रावळे कसे आलेत आणि हे मुंबईचे माणसं कसे आलेत. हॉलकडे बघून वाटत नाही की हा हॉल सांगलीला आहे असं वाटते मुंबईमध्येच हॉल. सो फर्स्ट इम्प्रेशन इज नाईस फॉर मी. And here we go. बन्नो रे बन्नो मेरी असं वाटतंय आमच्या आउटफिट्स कडे बघून सगळ्यांकडे बघून असं वाटतंय आम्ही लग्नामध्ये काहीतरी राडे पोरीला पाठवा पोरीला परत घेऊन जायला आलो इकडे गाडी. इथे ते कोणती फिल्म हिरोपंती सुरवे फंक्शन इज गोइंग ऑन देयर. यू कैन सी माय गॉड कपडे काय फिटिंगच घालतो ओव्हर साइज नहीं आ रहा है ना. इधर आने के ऊपर जाने का अभी इधर से स्टे ऐसे क्या बोलते गण्या रवि भाई तो मर जाएंगे अपन. इधर हाउ डू आता नवरी पण येईल का. भाई डान्सर आहे खूप. ते बघ नवरा बायको बघ. होणार आहे नवरा बायको. तिला आणलाय उचलून. तो काय नाचत होता आता. ऑन रेकॉर्ड झालेलं आहे. गाईज वी आर इन द हॉल. आता आम्ही चाललोय संगीत मध्ये आणि होप सो आम्हाला संगीत बघायला मिळणार आहे. अजूनपर्यंत संगीत अजून बंद नाही झालंय. एकेकाचे आउटफिट्स बघा गाईज. या वेलकम रेनी आउटफिट्स. तू घेतलं नाही मला. ढोलपथक आलेला इथे. सो गाईज वी आर ऑन द वे. खूप भारी आहे हॉल इकडे. एंट्रन्स एकदम तगडा केलाय. अक्षर तू शब्द मी, समोर तू आनंदी मी, सोबत तू संपूर्ण मी.
गोरी इश्काची नोट ही बदली हाय हाय तुझी माझी जोडी जमली ग अशी झटकास टोलगी पटली पर मैं क्या देखूं आसमान पे मेरा चांद तो यहाँ जमीन पे रहता है मैं लेकिन मेरा चांद तो यहाँ जमीन पे है थैंक यू मेरी समझ छवि तुझे मालूम नहीं तू अपनी तक है नसीब और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान थैंक यू काय बोलताय जेवण जास्त आलंय आताची सुरुवात आहे, जेवणाची सुरुवात आहे. काय होतं मला समजत नाही अजून सीन काय नक्की. मला टाईट आहे बोलता कधी बरोबर होतं. तर गाईस हे आमचे हळदीचे आणि लग्नाचे माणसं मंडळी आउटफिट्स फुल कलरफुल असतात. याला आपण बोलू बँजो वाजवायला चालू करा. सो गाईस आपण आलो आहे आता हॉलच्या रूमवरती जिथे आपल्याला स्टे दिला आहे श्वेतारीने. तर इकडे आम्ही येऊन आता रात्रीचे 11 वाजलेत. संगीत पाहिलं आहे, जेवलो आहे, पण अजून हळदी काय झालेली नाही. 11:30 होत आहेत पण अजून हळदी सुरू झाली नाही. आणि नेहमीसारखी आपल्या पोरांची मस्ती चालू आहे. काय बोलला कोणाचा आवाज घ्यायला सांगतोय. एकमेकांचा वाद चालू आहे गाईच 12 वाजता जो हळदीचा पत्ता नाही लिटरली पूर्ण वाईफ फार्महाऊसची येते. काय 12 वाजायला चालेल. हे बघा डोंबिवलीची सिंड्रेला ते क्रॉस घालून आले. गप गप आळू फाटेल ते. नेट आहे आता ह्याची खीर बघा सांडली कशी बेडवर. तुंबली ते की तुंबली आहे. लेंगा फाडणारे मानकरी पोलीसचे मामा. होईचे मामा हळद लावायला यावे मांडवा. बावकी उर्फ बावकी. हे चिवडा पडला अभिवानचा. आपल्या चिवडे पुढे. गाईज दिस इज द व्ह्यू ऑफ द हॉल फ्रॉम द रूम. हा समोर जो पॅलेस टाईप तुम्हाला एंट्रन्स दिसतोय हा हॉलचा व्ह्यू आहे. हा हॉल ॲक्च्युली समोर जो आहे मेन हॉल. आणि ते राईट साईडला डायनिंग आहे जिथे आता हळदीचा कार्यक्रम चालू आहे. येस, एवढ्या रात्री हळदीचा कार्यक्रम चालू आहे. सो खूप छान एस्थेटिक आणि कोझी स्पेस आहे. पाऊस पडतोय, खूप छान वातावरण आहे. Okay, so good morning guys, welcome back to day 2 and again मी आणि गणेश ॲज युजल अर्ली बर्ड्स आम्ही दोघं उठून आंघोळ करून रेडी आहोत आणि आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे. सो वी हॅव उपमा इन द ब्रेकफास्ट. सो अर्ली मॉर्निंग छान पाऊस पडतो आहे आणि खूप प्रॉपर वातावरण सेट झाले आहे. आमची नवरदेवी पण खूप छान दिसते रेडी होऊन. सो वेडिंग डे आहे, सो बघूयात काय रिच्युअल्स आहेत कसे असतील आणि सगळं आपण कवर करायचा ट्राय करूया. कीप वॉचिंग. And yeah, for new location we are heading up. Chandu driving. Left hand. The vlogger here is riding and he is asking us. भोसले वाडा आहे ना, पॅलेस आहे ना,
हे चाललंय बघा, गणपती मंदिरला चालले. आपली गाडी असं आहे बघ. ए, छान आहे हे. जाऊ दाखव. जातोय बंद कर रे तुझं. हे गणेश पंचायत दाखव जरा. कुठे गणेश पंचायत? दुसऱ्याची गाडी घेऊन आम्ही मॅप चाललोय. बंद करू मी मॅप बंद केला. फेमस आहे. सो हे काय पासवर्ड? आपल्याकडे टाइम होता तो आपण इकडे चाललोय. सो थोड्या वेळात पोहोचू आपण. आणि तुम्ही ते तिकडे बोलले ते म्हणजे प्रसिद्ध मंदिर असं. अच्छा चालेल थँक्यू. कौन क्या बोल रहा था रे? ब्लॉग चालू है ना? अरे भाऊकी, अरे दाढ़ी वाले चावल मारे ना इससे. बोला नहीं हाँ, तुम लोग ही औकात में रहा करो तुम लोग. गणपती मंदिर नाही आहे. अरे ते होतं आपण तिकडे जात होतो पहिले. दोन्ही तेच आहे. हे काहीतरी वेगळं आणलंय तू. तेच प्रसिद्ध आहे हे भाई. प्रसिद्ध नाही. म्युझियम पण आहे. एवढा 5-6 किलोमीटर फिरून इकडे आलोय. काय बोलतोय नव्हेटच गणेश. हे तोफ घेऊन ह्यालाच मारा. आम्ही आलोय दरबार हॉल. इथे गणेश मंदिरात आहे गाईस. तो एक गणेश घाट, एक घाट बोलला फेमस आहे, सांगली स्टेशन जवळच आहे. चला मग डाव्या साईडला. आता गाडी गेली हा. सरळ गेलं ना हा, आता बाजार लागेल. फोन पण सांगतो तुम्हाला दिसेल. काय बोलत नाव त्याचं. फायनली आलोय आम्ही इकडे चालत गणपती पंचायत स्थान सांगली टेम्पलला. सो जाऊया बाप्पाच्या दर्शनाला परत. चला आपण आलोय सांगलीच्या प्रसिद्ध गणेश मंदिरामध्ये. बाप्पाचं दर्शन घेऊया काही. 3, 2, 1 स्टार्ट. तिकडे जा मंदिराकडे. बोल. अरे बोलता सो गाईस तुम्ही बघताय सराउंडिंगमध्ये माझ्या इकडे सूर्यनारायण देवाचं मंदिर आहे. इकडे श्री गणेशवारींचं मंदिर आहे. सप्तेश्वरीचं मंदिर आहे. सो महाराजांच्या काळापासूनचं हे जुनं मंदिर आहे आणि खूप मी आत्तापर्यंत लाईफमध्ये सर्वात पहिल्यांदा असं मी एवढं ओल्ड स्टोल एवढं एन्शंट टाईपमध्ये मंदिर पाहिलं आहे. तुम्ही पाहू शकता सराउंडिंगमध्ये हे मेन मंदिराचं आहे. त्याची बांधणी बघा तुम्ही, सराउंडिंग बघा. हिंदुत्वामध्ये आपण बोलतो जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे काय मंदिरं आहेत त्याच्यामागे काय बांधणी आहे, त्याच्यामागे काय कारण आहे, हे पाहून तुम्हा लोकांना आयडिया येत असेल की यार आपण कल्चरमध्ये आणि आपण संस्कृतीमध्ये आणि कलेमध्ये आपण किती रीच आहोत. ही एक अशी त्याचं एक एक्झाम्पल आहे की आपल्याला ते दाखवून देतं की आपल्यामध्ये किती टॅलेंट होतं. इथून मागे जे लोक काय सोडून गेलेत आपल्यासाठी आणि मंदिरामध्ये का जावं, मंदिरामध्ये देव भेटतो का, तर देवासोबत ही अशी कला संस्कृती आणि असे एन्शंट सोडलेले गोष्टी जे परंपरेच्या नावाने ते आपल्याला बघायला आणि अनुभवायला मिळतात. सो तुम्ही इकडे बघू शकता. दाखव. हॅलो. हां अरे यार. रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत. रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत. तर गाईस पाहिलंच असाल तुम्ही की मंदिर कसं आहे. तर हे बघण्यामागे आपल्याला एकच माणसामुळे शक्य आहे ते म्हणजे आपले महाराष्ट्राचे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत 2 व्यक्ती जे आहेत ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं हिंदवी स्वराज्याचं आणि ज्यांनी हिंदुत्व हा जो धर्म जागृत ठेवला आपल्यासाठी ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर आपले स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज. त्या 2 व्यक्तींमुळेच आपण हे सगळं ऐश्वर्य अजून पण आपण अनुभवू शकतो. सो त्यांचे आपण खूप खूप ऋणी आहोत आणि त्यांचं जर आपल्याला परफेक्ट करायचं असेल तर आपल्याला असेच ह्या गोष्टींमध्ये इकडे येऊन असेच हे सौंदर्य अनुभवावं लागेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल.
आणि यंग पिढीला जे आहे हे सगळं शेअर करावं लागेल, तर हे गोष्टी जिवंत राहतील आणि या गोष्टींची व्हॅल्यू राहील. सो जय महाराष्ट्र, जय शिवराय. सगळे KPS. तुम्ही इथेच राहता? मग सांगलीमध्येच राहता ना? पण आम्ही मुंबईवरून आलो, आमच्या फ्रेंडचं लग्न इकडं. अजून इकडे काय बघण्यासारखं आहे? हां, अच्छा. नाही काय आपल्याला इकडे काय मुलं मिळालेत, सो आपण त्यांना कनेक्ट करतोय इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती. तुम्ही लोक व्लॉगमध्ये येत आहे गाईस, आपण व्लॉग पण बनवतोय. सो गाईस हाय बोला. तुझं नाव? तुझं तुझं नाव मित्रा? राम राम अरे वा, निरंजन अनुज. खूप क्यूट नाव आहे तुमची. मी तुम्हाला फॉलो ह्याला रिक्वेस्ट पाठवली आहे. मी तुम्हाला माझं यूट्यूब चॅनल पण दाखवतो, तुम्हाला वाटलं तर सबस्क्राईब करा, ठीक आहे? हे आपलं चॅनल आहे. I refuse to let a bad night ruin me, just doesn't get through to me. Even back then, getting stopped by the truancy. Posted with the bros and turn the bond into ठीक a आहे, mutiny. Fuck with one of them and then मी ह्याला इंस्टाग्रामवरती पाठवून ठेवतो, ठीक आहे? थँक्यू, बाय बाय. Who was saying wrong about me? आम्ही मंदिर बघून आता चाललो आहे लग्नाला परत. मोस्ट सिनेमॅटिक शॉट्स घेतलेत भाई, एकदम खतरनाक शॉट घेतलेत. आमच्या ग्रुपमधलं वन ऑफ द मोस्ट डेकोरेटेड कपल आहे हे. लेट मी शो यू. अलबेला सजन आयो रे अलबेला. बघा हे सगळ्यांचे ह्यांच्याकडे पण कपल आहे, हिच्याकडे ह्याच्याकडे पण गर्लफ्रेंड आहे, ह्याच्याकडे पण गर्लफ्रेंड आहे. आणि तुमचा भाऊ एकटा चाललाय एकदम नेहमीसारखा. लग्न मात्र आज पहिले करणार. बहुत टाइम बाद अपने ब्लॉग में रवि एंड इंग्ले. इंटरव्ह्यूला आलं रवी. BCS कंपनीमध्ये. प्रीती इंगळे आली आहे आपल्या ब्लॉगमध्ये खूप महिन्याने. आणि रवी यादव लग्न करतो का आज? अभी नाही रे, अभी आपला टाइम आहे. अरे लाजते पोरगी तुझी का? टाइम आहे तुला. का टाइम आहे? मराठी येतं ना तुला? शिकला ना तू? नाही बा, आम्ही हिंदी माणूस. नाही हिंदी नाही, मराठी शिकावं लागेल तुला. आम्हाला टाइम आहे, तर आम्ही 2 वर्षानंतर करणार आहे. 2 वर्ष अजून ठरलंय?
सांगितलंय ठरलंय सगळं बोलतच मला. असं मध्ये नाही यायचं. असं असं करणार तू. जा घेऊन जा. आपलंच आहे सगळं घेऊन जा. एक गाणं ताट नाही घ्यायचंय तुला. तुला ताट नाही घ्यायचं हातात खाणार आहे तू. आईला ह्याच्यात तर तुझं कॉन्ट्रास्ट दिसतोय रे. हे ताट आणि हे कुर्ता असं एकदम कॉन्ट्रास्ट दिसतोय तू. ते हा परत आला. हे आता चिटिंग करतो तू. आता बोलला ताट घेऊन जाणार ना. हे छोटू. हे बाळा तुझं नाव काय. मंदिरला घुस गए गाईस. हा मला पण एक देतो स्पून. मला पण एक दे ना. ए मला पण एक दे ना. बस थँक्यू. ह्याला शिवी दे ह्याला. ए मीठ नाही टाईड आहे टाईड. घेऊ नका. टाईड पावडर. ह्याला हवा छान सुटली रे इकडं. कुठून येते रे हवा. भावा जरा लिंबू टाकतो का मला. 2 लिंबूचे फोड टाक. झटका देऊ का भाऊ तुम्हाला. टाका भाऊ आपल्याला पण तो भाई. मसाला टाक. मसाला टाक. फोड नको टाकू. ती मिरची टाक. भाऊ दे चल. ये मिरची दे. ए भावा भाऊकी बासुंदी. चंदू जर घे मला कव्हर कर. इकडेच आहे बासुंदी. खूप महिन्याने खूप लग्नानंतर मला बासुंदी खायला भेटणार आहे. व्हेरी मच एक्सायटेड गाईस. आलं लसूणची पेस्ट आहे गाईस. आलं लसूणची पेस्ट. सलाड आहे गाईस. मी काय बोलतो 4-5 वाट्या घेऊ शकतो का बासुंदी. 4-5 मला तर टाक. देऊ तुला. हा म्हणजे कुचुंबर बस झालं. ए मी काय बोलतो कटलेट संपले. बासुंदी आहे ना. कटलेट संपले. पटकन मी घेऊन ठेवतो सगळे. तुम्ही नंतर या. विप्रोवाली हरकत. खिशात टाका खिशात. आज वाड्याला कोण ताटं घेऊन यायचे आज. मला पण टाक. कटलेटमध्ये कटलेट खूप दिवसांनी खातोय. 4-5 टाक. दोन्ही काय होणार नाही. इकडे घे कॅमेरा आपल्या. 4-5 दोनांनी काय होणार नाही बोलतो आज. इकडे भेटत नाही ना असं. बस आता लायकी काढतो का. सगळेच विचारतात काय लाच काढतात. हे पकड 1 मिनिट. हे घे. ते मला वाढत जा. आम्ही वाढतो ना. अरे कसं वाढलंय तू. अरे लिंबू तुझ्या बापाने. एक दे. ही कोणती पुरी आहे. ही मसाला पुरी आहे. ही नॉर्मल पुरी आहे गाईस. तुम्ही मेन्यू बघू शकता गाईस. आपण तुम्हाला दाखवतो. भात आपण नंतर घेऊया. जागा होत नाही. आपण आधी भाजी पुरी खाऊ. नको उठेल कोण परत 10 वेळा. थोडं हे सरकव ना जरा. बाकी एवढे ना. देख. अरे हे सरकव. हे बघा गाईस इकडे भात आहे. सगळं आपला ताट रेडी आहे. इकडे एक घी आहे. आपण आता फक्त भाजी घेणार आहे कारण आपण राईस नंतर पद्धतशीर खाऊ. पनीरची भाजी आहे थोडीशी. या आणि इकडे पण राईस आहे आणि इकडे आहे मेन चीज पापड. हे गाण्या पापड टाक ह्याच्यात. एवढे नको बस. चला मस्त कार्यक्रम होणार आहे. तोडफोड होणार आहे गाईस. तोडफोड. ए भावा इकडे ये. ताट बघा. ताट बघा गाईस. कटलेट मध्ये काजू. माय गॉड. भाऊ की बासुंदी महत्वाची आहे बघा. उठेच पर्यंत. आता वाटी मोजा गाईस तुम्ही. पहिली वाटी. या दोघांची वाटी मोजा. पहिली वाटी. ताट पलटी होणार आहे. बघा तू कुठे बसतोय नक्की. कसं वाटतंय जेवण जेवून. उत्तम. तुझ्या लग्नात ठेवणार का असं. गणपती द्या गेले. गणपती मुंबईला. बिलकुल लग्न करून पंजाबला. लग्न करून. Behind the scenes for the reels is going here. We are shooting behind the scenes. एक्झिट सीट का करू दे. 3 घे हा पण शॉट घे. हट लिया. 3 फिट चेक गाईस. फिट चेक. आणि लुक्स दे. हात बीत असे करून.
ए चंदू चालत चालत कॅमेरा दे तू हा कसं काढा ये बाबा, ये. कळलं का ह्यानी केलं तसं झालं पाहिजे चंदूने केलं तसं जास्त चालत नको पुढे तिथेच थांब तिथेच येऊन एक पाठीचा एकदम बघा गाईस एफर्ट्स बघा एका रीलच्या मागे एफर्ट्स किती लागतात ॲज युजल बस 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 मागे जा. बस ये. हे रिटर्न गिफ्ट भेटलंय लग्नामध्ये आणि हे सगळे हरामी लोक माझंच गिफ्ट उघडतात कोण बोलला कोण हे नंतर खोलू चल आधी आपण हे करू शूट करू हो गाईस वेडिंग हॅज बीन डन अँड इकडे झालंय वेडिंग आणि इकडे वेडिंग झाल्यानंतर इकडे प्री वेडिंग शूट चालू आहे लग्न झालंय आणि इकडे वेगळं प्री वेडिंग चालू आहे हे बघा इकडे हा बघा गणेश सो हा होता हा ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स गुड वेडिंग सीन हा इकडे हॉल होता इकडे वरती जे तुम्ही बघताय रूम्स इकडे स्टे होता गेस्ट हाऊस आहे हा एंट्रन्स आहे हा पूर्ण एंट्री होती हॉलची इथून अँड रोमन काइंड ऑफ युरोपियन स्टाईल डोममध्ये बनवलेला हा हॉल होता कम्प्लिटली ते गार्डन लॉन्स आहेत जे इकडे शूट्स वगैरे करू शकतात हे असे यांचे पोस्टर्स लावलेत फोटोज ऑफ कपल्स न्यूली मॅरिड कपल्स सो गाईस फायनली लग्न झालेलं आहे अँड आमच्याकडून सगळ्यांकडून Congratulate to the newly wedded couple, Shwetali and Mauji. Santosh. So congratulations and best wishes for your life. Thanks for this. Ready? Yes. गणपती बाप्पा मोरया. मोरया. श्री गणेशाय नमः. गणपती एक brown बाप्पा color की हे color? आम्ही चाललो मध्ये म्हणून काय भरले पियुष नीट बस अंधेरा है खूप अंधेरा है डार्क मोड जाके देखा मैंने चारकोल है प्योर चारकोल है खाने खाणीच्या खाणी तिथे तुझा आणि रवीचा चांगलं प्रेम होतं. लुक बघ ना कशी देते ती बघ इथून पण दिसतंय मला मांडी तिचे मांडी डोळे. लावून काम करायचं. हा ना बस क्या भाई बस अभी अभी मिताली का नाम लेने मत लगा मेरे को मांडी ना मांडी. अभी मिताली का नाम लेने मत लगा मेरे को अभी रवी ये ले फोटो लगा. फोटो रख उसके फोन में अपना अरे भाई लगा फोटो अपने फोन में रखते लगा भाई उसका सामान फोटो रख सीने पे. लग्न झाले तयारी झाली चेंज झालेत आणि हा बघा हा असं वाटतं इकडे काम करणार आहे हा एक मॅट मॅट पिठे ये बावळटा पावलट नाही हे घालणार होते ते आता कोणच्या वाही असतील दर पाणी पी गणेश तू इकडे काम करणार वाटतोय साहेब कसं होतं सर्व नीट होतं ना फोटो बिटो बॉटल जेवण कॅन रिकामी घेऊन जाऊ वर चला हो साहेब जा तुमच्या कामाशी काम हे ओले मॅट हे ओले मॅट उन्हात टाका सुकायला बापाने ठेवलं होतं म्हणून आता पावसाळ्यात नाही काय मोठी माणसं वयस्कर माणसं कॉन्टेंट बस मध्ये बस बोलतो नाही तू बस यायच्या मांडीवर तू यायच्या मांडीवर बस 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 अरे ते सिंगल पैसा केले ते कोणी उठाय का भी नाही बघते माझी तिला एकटा बसेल झोपणार नाही वाटतं. भूक लागली भाऊ की जरा प्लेसमेंट सांग कुठे बसत बोलतोय त्याला तिथे बसता पहिला आता घुमून फिरून माझ्या एकमेकाशी भांडत होते इतक्या वेळ गाईस एकमेकाशी तांगडे तोडायला रेडी होते भावकीला तिकडे याला इकडे आता माझ्या जेवण उठले
हे भावकी तू पाठी ये ना. दात दाखवतो नुसता. असावा एक छंद पुढे बसायचा. अरे काय नाही होत नाही रे. ठीक आहे तुला त्याचा वास येतो तो घंटा आता बसणारच नाही. अरे त्याचा वास येतो ना भावा. पुढे ठेव ना. जेवण आहे त्याचं खोल खोल कटलेट पाठी ठेव ना. अभिमानच्या बाजूला ठेव ना. नाश्ता आहे रे नाश्ता आहे अभिमानच्या बाजूला ठेव. पागल झालाय काय? मग काय त्याच्या घरी तर किती असेल, gift नाही वगैरे असेल. जेवण आहे बोलले ते मला. तुला बोलले? विचारलं. नाश्ता आहे रे मेनूवर आहे. चटण्या आणतात हे. बस चालू व्हायला अजून नाही म्हटलं तरी अर्धा तास आहे आणि पाऊण तास आधीपासूनच पोरं पाठीमागे सीट पकडून बसलीत. मॅगी आहे मॅगी अजून कंटे असतात ना ते कंटे काय. रत्ना इकडे बस. रत्ना. रत्ना. रत्ना नाही बस. चंदू सीट पुढे घे थोडी. रत्ना, ऐक ना, बस ना, बस ना. अरे तुम्ही दोघं इकडे बसा. रत्ना, खाण्यास बस. इथे ठेवलंय ते. तो उधर रखता है ना, बैठने को मेरे को लगने वाला है. इधर चंदू और ये बैठे. असं असं आशा आशा सुद्धा खोल. पकड पकड. ऐक 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 गण्या गण्या. अरे तुला एकट्याला राहू दे, तुझी सीट राहील. कोण येणार होतं? हा नाही गण्या AC चालू होईल राजा. अरे सुन बाजूला येऊन दे. नशीब बदल माझं. कोण- अरे आगे मत डाल गणेश ऐक त्याच्या पावणे बस. माझं 2 मिनिटं तू दे. नाही झालं ना मग उठे गेले ना. तू नको उठू तुझी गाय तिथे झाटा उठतो का बघ. प्रज्ञाला इथेच बसेल. आता प्रज्ञाला बोलत तिथे जा बघ. प्रज्ञाला बोल प्रज्ञाला बसव. तिने एकांत पाहिजे होतं ना. बसव. घे एकांत. हे वर्कर चंदू हे बघ आणि काय पाणी पाहिजे चंदू एक जण डबा पोड जरा बघूया काय इकडाला लोक पुढे येऊन बसले पाऊन पाऊन तास बघायचं. लग्न गावचं जागा नाही आली पाहिजे. हे बघ इकडे एक पकडली विंडो सीट. जेवणासोबत आमचं रिटर्न तिकीट होतं रेल्वेने पण आमचं रेल्वेने इंडियन रेल्वेने धोका दिला आम्हाला. तिकीट्स कन्फर्म नाही झाले सो आम्ही रिक्वेस्ट करून जी मुंबईवरून लग्नाची बस आहे त्याच्यामध्ये जागा मिळवली. आम्हाला सांगितले लास्टला तुमचे सीट्स आहेत. आता त्यांनी आम्हाला फेवर केलं आहे आणि त्यांनी असं एक कर्टेसी म्हणून आम्हाला सीट दिली. तरी आमच्या मुलांना 6च्या 6 विंडो सीट हवेत. त्या सीटवर तीनच हवे. हां चार हवे. चार हवे. त्या सीटवरून लफडी चाललीत. आता बघूयात थोड्या वेळातच समजेल. जेव्हा सगळे ऑक्युपाय करतील ना तेव्हा समजेल की आपल्याकडे किती सीट्स आहेत. असं काय फोटो काढले. सो गाईस ओके नीट कर ना अवतार यार तुझा. हे जरा रिच वाटतायत पोरं भाई. सिनेमॅटिक कडक येतोय भाई याच्यात कॉन्ट्रास्ट झालंय फुल एकदम क्लाउडी. मला वाटलं कळाली आता इथे ना काय सो गाईस हे बघा वी आर बॅक टू मुंबई ऑन द वे फ्रॉम मुंबई. चाललोय बाय रोड. आलो होतो ट्रेनने आणि उड्यावरती जाऊ. तर बघताय तुम्ही ही कहाणी जी आहे बसची सुरूच आहे. संतोष दादाच्या लग्नापासूनची ही स्टोरी आहे आमची बसची आणि श्वेतालीच्या लग्नापर्यंत कंटिन्यू झालेली आहे. सो 8 माझ्या लग्नामध्ये मर्सिडीज बेंझ बस असणार काही. Doesn't get through to me. Even back then, getting stopped by the truancy. Posted with the bros and turned the bond into a mutiny. You fuck with one of them and then we handle it brutally,
स्टेशन मध्ये जा रहा हूँ. दिख रहा है क्या मेरा वाला? सुधारना कैसे दिख रहा है? पाईप बदल कैसे नाही राहिली टाकला आला तो रिकॉर्ड रिकॉर्ड आवाज नाही गेला वाटतं. खाटा लागलाय ना. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आम्ही आता आलो आंबिवलीमध्ये श्वेतालीच्या घराच्या जवळ आणि सकाळचे 4:30 झालेत. तर आता संतोष दादा येतो आपल्याला पिक करायला. येस, तो आता आपल्याला टिटवाळा स्टेशनला सोडेल. मग इकडून मी, प्रज्ञा आणि भाऊकी आणि रुची ट्रेननी जाऊ आपापल्या घरी. भाऊकीचा जो प्लॅन होता दुपारपर्यंत संडेपर्यंत घरी चंदूच्या घरी थांबायचा आणि दुपारी आंघोळ विंघोळ करून खाऊन पिऊन निघायचा, तो काय झालं, खराच झालं. शॉर्टेज विषय झालेला आहे. तर आता चिडेश विषय न करता आपल्या घरी जायचं आहे सगळ्यांनी. ट्रेनेश विषय घेऊन ट्रेनिश पकडून भाऊकी आपल्या नरदास नगरच्या घरी जाणार आहे. सकाळी जाऊन इडली वडा खाऊन झोपेश विषय. 12 वाजता ऑफिसवाला लॉग इन वाला विषय आज. हा, कसं आहे ना आंटी आता जरा सो गाईस, अजून ब्लॉग एंड नाही केला आपण संतोष दादाला पण कव्हर करूया ब्लॉगमध्ये. सो कीप वॉचिंग. कुत्रे आले. तोपर्यंत गणेश आहे, कुत्र्यांना पळवतो इकडून. गणेश ब्लॉग मध्ये पळत दाखव ना. नको चावल बेल एखादा. हे आम्ही आल्यापासून 10 मिनिटापासून आमच्यावरती भुकतात. आता हा चंद्रू गेला त्याच्यावरती पळवायला. आला बोलतो दादा. दिसतोय कशाला तू ये ना छत्री. नॅचरल वाटलं की लोकांना एफर्ट दिसले. लोकांना एफर्ट दिसले पाहिजे ना आपले, मग लोक सबस्क्राईब करणार. मग मला गोल्डन, सिल्वर बटन, डायमंड बटन भेटणार. नंतर आहे यांच्यासारखं. पण कुठे नाशिकला कशाला चाललाय? एवढं पाऊस आहे दुनियाभरचा, कुठे देवीला हे नाशिकला चाललाय तर त्र्यंबकला पण जाऊन ये. देवी आणि महादेव दोन्ही करून ये भावा. तेवढी शिर्डी पण कव्हर कर. आणि जर जमलं तर आपल्या गाणगापूरला जाऊ नये. हा, पॅडी पाटील आलेले आहेत आमच्या ब्लॉग मध्ये अशा पद्धतीने. तर पॅडी पाटील यांचा दौरा चालू आहे. हा पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे नाशिक दौरा चालू आहे आता पॅडी पाटील यांचा. With the bros and turn the bond into a mutiny. You fuck with one of them and then we handle it brutally.